इथेनॉलच्या सक्तीमुळे संपूर्ण देशामध्ये तीव्र आंदोलने वेगवेगळ्या ठिकाणी पुकारली जातात आणि ठिकाणी याचे पडसाद दिसायला लागलात. आता कोल्हापूरमध्ये सुद्धा दिसायला लागलेत. आज कोल्हापूरमध्ये आम आदमी पार्टीच्या माध्यमातून एक बाईकचा तिरडी मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि ज्यांच्या माध्यमातून आणि ज्यांच्या प्रतिनिधित्वाखाली हा तिरडी मोर्चा काढण्यात आलेला आहे ते आम आदमी पार्टीचे प्रदेश चिटणीस संदीप देसाई सर आपल्या सोबत आहेत. मुळात तुम्ही हा जो तिरडी मोर्चा काढलेला आहे याच्या पाठीमागचा नेमके तुमचे काय उद्देश आणि काय मागण्या आहेत? केंद्र सरकारचं पेट्रोलच्या बद्दलचे जे धोरण आहे त्या पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल केंद्र सरकारने मिसळून विकण्याचा जो आदेश केलेला आहे, या 20% ऍड असलेल्या इथेनॉलमुळे सर्वसामान्य लोकांच्या गाड्या या मेंटेनन्स निघत आहेत, त्या गाड्यांचा त्यांचा ॲव्हरेज कमी पडत आहेत आणि स्वतः संसदेमध्ये हे मान्य झालेलं आहे की काही गाड्यांना ते सूट होणार नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही रेग्युलर पेट्रोलचा ऑप्शन द्यायला पाहिजे होता, तो दिलेला नाही. इथेनॉल मिक्स केल्यामुळं जो प्रॉफिट होतोय तो तुम्ही ग्राहकाला शेअर केलेला नाही आणि हा जो मेंटेनन्स निघतोय सातत्यानं मायलेजवर फरक पडतोय, याच्याबद्दल तुमच्या धोरणामध्ये काय दिसून येत नाही. हे प्रतिकात्मक आंदोलन हा असंतोष सरकारसमोर पोहोचवण्यासाठी आहे. मला या निमित्तानं सांगायचं आहे की ग्राहकांचा आवाज सरकारनं ऐकावा. इथेनॉलची जी E20 पॉलिसी पेट्रोलची आहे ती लगेचच बंद करावी. रेग्युलर पेट्रोल आम्हाला द्यावं. आमच्या गाड्यांचा मेंटेनन्सवर जो खर्च झालेला आहे तो सरकारनं द्यावा. अन्यथा ही प्रतिकात्मक अंतयात्रा 2029ला सरकारची अंतयात्रा काढल्याशिवाय राहणार नाही असं आमचं ठाम मत आहे. जेव्हा इथेनॉल E20 ची घोषणा नितीन गडकरी यांनी केली होती तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की इथेनॉल हा पर्यावरणपूरक आहे आणि आत्ताची जी गाड्यांची परिस्थिती पाहिली तर ती वेगळी आहे. अनेक गाड्या खराब होत आहेत, त्यांचे मशीन्स खराब होत आहेत, मायलेज कमी देत आहेत. या सगळ्या गोष्टीकडे पाहिल्यानंतर आता सरकारने कुठली धोरणं अवलंबायला हवी असं तुम्हाला वाटतं? मुळात संसदेमध्ये त्यांनी जे काही प्रेझेंटेशन केलं होतं किंवा जो अहवाल सादर केला होता त्या अहवालामध्ये स्पष्टपणे सांगितलंय भारतातल्या सगळ्याच गाड्यांना E20 सूट होऊ शकत नाही. म्हणून आमचा पर्याय क्रमांक एक असा राहणार आहे की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये E20 पेट्रोल बरोबरच E0 पेट्रोल तुम्ही प्रत्येक पेट्रोल पंपावर तुम्ही ती सुविधा उपलब्ध करून द्यावी. आणि हे जे रेग्युलर पेट्रोल आहे हे पेट्रोलचा जर ऑप्शन ज्यांना गाड्या सूट होणार नाहीत अशा लोकांच्यासाठी सोयीचा होऊ शकतोय. नवीन गाड्या आहेत, काही नवीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, त्याला इथेनॉल जर समजा टेक्नॉलॉजी सूट होत असेल तर त्याचं वेलकम करूया. पण गाडीचा मेंटेनन्स निघाला तर सरकारनं जबाबदारी घ्यायला पाहिजे हे आम्हाला या ठिकाणी सांगायचं. नितीन गडकरी यांचं हे सुद्धा म्हणणं आहे की इथेनॉल आणि पेट्रोलचे जे मिक्सचा त्यांनी दर काढलेला आहे E20च्या माध्यमातून आणि त्याच्या विरोधात जे कोणी बोलतायत सध्या सोशल मीडियावरती, काही इन्फ्लुएन्सर असू दे, काही रील स्टार्स असू देत, ते जे बोलतायत ते फेक नरेटिव्ह पसरवण्यासाठी बोलतायत असं म्हणतायत आणि इतकंच नाही तर त्यांच्यावरती कारवाई सुद्धा करण्यात येते. यावरती काय म्हणणं आहे तुमचं? सरकारच्या लोकहिताच्या कामाच्या बद्दलच्या आंदोलनाची प्रत्येकाची कारवाई आम्ही स्वीकारायला तयार आहोत. मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे, ज्या मंत्र्यांच्या इथेनॉलच्या कंपन्या आहेत नितीन गडकरी साहेबांनी त्या मंत्र्यांची नावं डिक्लेअर करावीत की कुणाकुणाच्या इथेनॉलच्या कंपन्या आहेत, मग हे सगळं स्पष्ट होऊन जाईल. खूप खूप धन्यवाद. आपण परिस्थिती पाहू शकतो. या ठिकाणी एक बाईक आहे तिरडीवरती ठेवलेली आहे आणि तिरडीवरती ठेवून तिचा शास्त्रोक्त पद्धतीने, ज्या पद्धतीने एखाद्याला शेवटचा निरोप दिला जातो, अंत्यविधी काढली जाते, त्या पद्धतीने ही अंत्यविधी काढण्यात आलेली आहे आणि त्या पद्धतीने त्यावरती गुलालाची उधळण, अगरबत्त्या आणि त्याचबरोबर मटका फोडायची जी प्रथा आहे तिरडीच्या अंतिम वेळी, त्या पद्धतीने हे सर्व पद्धतशीरपणे करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने सरकारच्या आणि इथेनॉल E20 धोरणाच्या विरोधामध्ये निषेध दर्शवण्यासाठी आम आदमी पार्टीच्या माध्यमातून हा बाईक स्वरूपाचा तिरडी मोर्चा काढण्यात आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारेकर सोबत सह्याद्री देसाई, KK न्यूज, कोल्हापूर. काय भरती नाही झाली तर फी परत? होय, अगदी बरोबर ऐकलत. आणि आम्ही फक्त आश्वासन नाही तर हमी देतो. राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी, विश्वास, गुणवत्ता आणि निकालांची परंपरा. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.